मी आज फणसाची भाजी करणार आहे. त्याच्यासाठी मी फणस आधी चिरून घेणार आहे, त्याची सालं काढून घेणार आहे आणि मग चिरून घेणार आहे आणि स्वच्छ पाण्यात तो धुवून घेणार आहे. त्याच्यात मीठ घालणार आहे. आणि आता कुकरमध्ये आपण तो शिजवून घेऊया. साधारण 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये तो फणस शिजेल, कारण तो खूप कोवळा फणस आहे, त्याच्यामुळे पटकन शिजेल. शिट्ट्यांमध्ये फणस शिजलाय का बघूया. सुंदर शिजलाय. बेसिक फोडणी आपली मोहरी, हिंग, हळद, हळद आणि याच्यात मी लाल मिरच्या घालते. आता शिजलेला उकळवून घेतलेला फणस, मीठ घालूया. शिजताना थोडंसं घातलेलं होतं मी. हा फणस पूर्ण दापोलीतून प्रवास करून माझ्यापर्यंत आलेला आहे. माझ्या बहिणीने पाठवलं आहे खास माझ्यासाठी. यात ओलं खोबरं, काही लोक ह्याच्यात गूळ घालतात आणि थोडी रसभाजीसारखी करतात, पण माझ्याकडची पद्धत ही अशीच आहे. आम्ही लहानपणापासून अशीच छान फोडणीवरती लाल मिरची घालायची आणि त्याच्यात परतवून वरून फक्त खोबरं घालायचं, बास. आपली फणसाची भाजी रेडी आहे.